नमस्कार. मी स्वप्नील रामराव आपल्या समोर कविता घेऊन येत आहे. शोध एका हक्काच्या मैत्रिणीचा. जग बदलतोय, राज्याची व्याख्या बदलते आणि माणसातील संवादही खूप तांत्रिक झाला आहे. अशा या धावपळीच्या धडपडीच्या जगात ही कवी स्वप्नील नाईक आपल्या संवादातून एक अत्यंत पवित्र, निस्वार्थ आणि आदर्श नाट्याचा शोध मांडला आहे. तो शोध म्हणजे शोध एका हक्काच्या मैत्रिणीचा. ही कविता केवळ एका स्त्री पुरुषाच्या मित्रावर भाष्य करत नाही, तर ती शरीराच्या चौकटीच्या पलीकडे जाणाऱ्या एका आत्मिक बंधनाचा जाहीरनामा आहे. आजच्या काळात जिथे प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाच्या नात्याला कुठलं ना कुठलं लेबल लावलं जातं. ती कवी मी स्वप्नील रामराव नाईक कंपोस्ट अर्जुन तहसील वरोरा जिल्हा चंद्रपूर. मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव न करता प्रेमाच्या अलीकडे आणि मैत्रीच्या पलीकडे मैत्री नवी आहे. मैत्रीच्या पलीकडे असणाऱ्या एक घड नात्याची मागणी या कवितेत एक अशी मैत्री हवी आहे की स्वतःचे प्रॉब्लेम आणि शेअर करेल, संकटात ढाल बनून उभी राहील आणि जिच्या मनात फक्त आधार आणि कृतज्ञता असते. या कवितेत मैत्रीची सर्वोच्च भावनिक पातळीला स्पर्श केला, जिथे शब्दाशिवाय शांतता वाचली जाते आणि तिथे वाचनेचा लवरेशही नसते. जिच्या समोर रडता येईल, तिच्या खांद्यावर डोकं ठेवून जगाचा विसर पडेल, असे एका खऱ्या आणि हक्काच्या मैत्रिणीचा हा प्रवास आहे. मी माझ्या लेखणीमध्ये उतरवलेली ही कविता प्रत्येक वाचकांच्या मनात भाव घेत आणि आपल्या ठिकाणी निस्वार्थ प्रेमाचा विचार करायला भाग पाडते. माझ्या कवितेचं टायटल आहे शोध एका हक्काच्या मैत्रिणीचा. अशी मुलगा मुलगी भेदभाव मनापासून नेहमी हसणारी प्रेमाच्या अलीकडची आणि मैत्रिणीच्या पलीकडची, स्वतःचे सगळे प्रॉब्लेम जी माझ्यासोबत शेअर करायची, माझ्या प्रत्येक सुखदुःखात जी नेहमी खंबीरपणे उभी राहिली. मी कधी संकटात सापडलो तर पहिली धावून येणारी माझ्या सगळ्या मित्राशी सुद्धा नेहमी प्रेमाने वागणारी, कोणाची वाईट न चिंतणारी, तर पहिली धावून येणारी मदत करणाऱ्याच्या आव्हानांना करणारी मैत्रीण. काही ओळ आठवणी मनात नेहमी साठवणारी हवी, काही ओढ आठवणी मनात नेहमी साठवणारी हवी, सुखदुःखाच्या प्रत्येक पडण्यावर ओढावा आणणारी, माझ्या शांततेमागचं दुःख समजून हळूच डोळे पुसणारी हवी. जग पाठ फिरून उभे असताना मी आहे ना तुझ्यासोबत म्हणणारी, जग पाठ फिरून उभे असताना मी आहे ना तुझ्यासोबत म्हणणारी हवी. जिच्या निखळ आणि पवित्र मैत्री वाचलेला कधी थारा नसेल, अंगाला सांगते या जगात जी फक्त एक थंडगार नजरेत आदर आणि मनात सहृदय भावना हवी. शरीराच्या पलीकडे जाऊन जगलेली एक आत्मिक निखळ साधना, शरीराच्या पलीकडे जाऊन जगलेली एक आत्मिक निखळ साधना, शब्दांशिवाय मनाची अंकाने जवळ घेणारी, कधी हसून तर कधी हसली मैत्रीची नवी ओळख लिहिणारी, कोणतेही मोबदले न घालता कोणी नसेल जेव्हा ऐकायला तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येईल, अपेक्षांची गोष्टी न ठेवता फक्त विश्वासाचा हात देणारी, आयुष्याच्या भरकटलेल्या वाटेवर दिशा दाखवणारी साथ होईल. चुकलो कधी मी वाटेवरती तर हक्काने काम करणारी, जगासमोर मात्र माझ्या पाठीशी ढाल बनून उभी राहणारी, काही न लपवता तिच्याशी मनातलं सगळं बोलता येईल, अशीच एक हक्काची मैत्री नवी तिच्यासोबत आयुष्य हक्क करता येईल.
काही नाही लपवता जिच्याशी मनातलं सगळं बोलता येईल अशीच एक आपाची मैत्रीण तिच्यासोबत आयुष्य जगता येईल अशीच एक आपाची मैत्रीण. धन्यवाद.